संपर्क केला. ते म्हणाले चौकशी सुरू आहे. काही लोकांना त्यांना बोलवून घेतलेलं आहे. कारवाई सुरू आहे त्यांची. आता एका कंपनीमध्ये काम करत असताना काहीतरी घडलेलं आहे एवढं मात्र निश्चित. आणि त्याची चौकशी, त्याची काही जबाबदारी जी आहे तिथल्या काही सिनियर्स लोकांनी जी आहे त्याच्याकडे कानाडोळा केला. आणि सुद्धा माहिती जी आहे तक्रार केल्यानंतर तर कमिशनर साहेब म्हणाले की आम्ही सगळ्यांची चौकशी करणार आणि कारवाई करणार. नाशिक राज्यभरामध्ये अशा ज्या कंपन्या आहेत IT सेक्टर खास करून तिथे मॅनेजमेंट लक्ष देत नाही असे अनेक ठिकाणाहून ओरडते. काहीतरी एक कार्यप्रणाली पाहिजे याच्यासाठी नियमावली. त्याबद्दल मी अधिक काही सांगू शकणार नाही, परंतु साधारणपणे IT कंपनी ज्या असतात त्या 10-10 तास तिथं मुलं मुली जे आहेत काम करत असतात. बराच वेळ असतात. आता तो काही काळ कमी केला जास्ती केला त्यामुळे काय ह्या असल्या काही घटना काही थांबणार आहेत असं मला काही वाटत नाही. याच्यावर एकच आहे की तिथले जे सुपरवायझर्स आहेत, प्रमुख आहे, यांनी कडक त्याच्यावर जे आहे लक्ष ठेवलं पाहिजे. साहेब, त्याचा हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग झाल्याची आज हे होती. नेमकं काय घडलं होतं? तर तुमच्या समोर आता चांगला गट्टा नेमकं काय घडलं होतं? काही कल्पना नाही मला, परंतु हेलिपॅड दुसरीकडे राहिलं 500 अर्धा किलोमीटर लांब. आणि काही कार पार्क होता तिकडेच त्याने उतरलं. का तिथे उतरवलं त्याला काही समजलं नाही, दिसलं नाही, काही अडचण नाही, मला काही कल्पना नाही. पण आम्ही तर गेलो कार्यक्रमात. मग SP वगैरे जे आहे तिथले काही तपास करत होते. याची चौकशी व्हायला हवी. साहेब, चर्चा केली, चौकशी व्हायला हवी या सगळ्या प्रकरणाची. मी नाही काही चर्चा केली. काय चर्चा करायची? चौकशी व्हायला हवी का याची? मला नाही वाटत काही फारशी तर फार त्याला गांभीर्याने घ्यायची काही गरज असं मला तरी वाटतं. साहेब, रोहित पवारांनी आता म्हटलेलं आहे की अशा नेते किंवा मंत्र्यांबाबत जो होत असेल तर हे गंभीर आहेत. अजितदादांचा आम्ही एकीकडे तपासाबाबत बोलतोय, दुसरीकडे असं होतंय, हे निश्चित गंभीर आहे. मी बस मला असं वाटतं की एवढं काही ते फार सिरियस नाही असं मला वाटतं. चूक वाक्य आहे ते, असं होतं का मला. कारण खाली पोलीस नसतात, कार पार्कला आहे, गाडी कधी इकडून तिकडे गेलेली असते, काही लोक इथे असतात, अशा काही पण होऊ शकतं. परंतु ते ठीक आहे, झालं आता. त्याच्यावर काहीतरी SP आणि त्यांची चर्चा झाली त्यांची, मला काही कल्पना नाही. साहेब, पण तो जो व्हिडिओ दिसतो आहे आपल्या हेलिकॉप्टरचा, त्या विजेच्या तारा होत्या आणि मग तिथून तो व्हिडिओ काय पाहिला नाही बुवा. आजूबाजूला तारा होत्या विजेच्या तारा होत्या. ते पाहिला नाही त्यावेळी व्हिडिओ. आम्ही कार्यक्रमच करतो ते कपाटोपाठी. पण असं इमर्जन्सी लँडिंग होतोय किंवा दुसरीकडे करतोय, पायलटने कल्पना दिली होती का आतमध्ये? नाही काही कल्पना नाही. ओके, थँक्यू.